अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। सब मुद्दे उठा के इलेक्शन लड़ रहे हैं तो प्रधानमंत्री जी जो है 10 साल के विकास काम बताने के बजाय मुसलमान हिंदू पे आ गए हैं और कांग्रेस के मैनिफेस्टो को एक गलत अंदाज में पेश कर रहे हैं कि वो मुसलमानों को संपत्ति बांटना चाहते थे। ये तो आपके प्रधानमंत्री देखिए, प्रधानमंत्री जी का एक ही नैरेटिव सच्चाई है कि उन्होंने ये कहा है सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, इसी में सब आ जाता है। ये भी बातें जानबूझ के फैलाई जा रही है। जिनको इसका फायदा उठाना है, जिनको पोलराइज करना है, जिनका वो प्रयास है। प्रधानमंत्री के दिमाग में कोई ऐसी बात नहीं है जिसको वो पोलराइज करने के बारे में, और देश में भी ऐसा कभी होगा नहीं। हम ये बिल्कुल प्रधानमंत्री जी की जो मूड ऑफ नेशन है वो ध्यान में रखते हुए हम सबका विकास के लिए हमारा प्रयास रहेगा। त्यांनी प्रेसमध्ये असं सांगितलं की आदर्श प्रकरणामध्ये यांनी कारवाई करू असं मोदी म्हणाले होते, मात्र तुम्हाला राज्यसभेत घेतलं हे आश्चर्यकारक आणि कमाल आहे। आणि दुसरं भाजपवाले आता आदर्श भ्रष्टाचारात मी शामिल झालेले असा त्यांचा आरोप होता। तुम्हारा आदर्श घोटाले में भाजपा खुद इन्वॉल्व हो गई ऐसा आरोप लगा। ये हा सगळा विषय निवडणुकीच्या वेळेस वापरणं इथपर्यंतच याचा अर्थ आहे। 14 वर्ष हा विषय नेहमी 5 वर्षाला इलेक्शनला येतो। नांदेडच्या जनतेच्यावर ह्याचा कुठला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला याचा काही संबंध नाही किंवा नांदेडच्या जनतेला याच्यावर काही इंटरेस्ट नाही आहे। या विषयावर भरपूर चर्चा झाली आहे, भरपूर चॅनल्स आले आहेत, भरपूर डिबेट झाल्या, सर्व झालेलं आहे। आणि मी मगाच सांगितलं या विषयाशी भाजपचा किंवा भाजपच्या सरकारचा कुठलाही संबंध नाही। हा सर्व विषय काँग्रेसच्याच कालावधीमध्ये, काँग्रेसच्या रेजिममध्ये हा विषय घेतला गेला, ज्याचा कुठेही काही अर्थार्थी काही निष्कर्ष निघाला नाही। सर्व इरलेव्हंट गोष्टी आहेत। हायकोर्टाने निर्णय माझ्या बाजूने आहे। असं आहे, नानाने एक शब्द वापरला, नाना तुम्ही अर्धवट सांगताय। नाना म्हणाले की मी सेटिंग बाज असं पेपर मला म्हणाले की मला माहिती पेपरला पेपरची हेडलाईन एका पेपरमध्ये हेडलाईन सेटिंग, आता हे एका पेपरमध्ये तुम्हाला माहिती आहे तर सेटिंग बाज हा शब्द त्यांनी वापरलेला। मला फक्त एवढंच सांगायचं आहे हा शब्द प्रयोग कुठून उगम पावला, कुठून आला किंवा नानांचा जावाई शोध आहे कुठला मला माहित नाही। पण मला सांगा, असं सेटिंग करण्याची माझी जर पद्धती असती तर 2009च्या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये 9च्या 9 आमदार मित्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी निवडून आले असते का? इतरांना घेऊन आलो असतो ना, एखादा शिवसेनेचा घेतला असता, एखादा भाजपचाही घेतला असता, झालं का? नाही झालं। सेटिंग बाज म्हणजे सेटिंग करणारा माणूस। मला 2009चं त्यांना आठवण करून द्यायची आहे। 2009 मध्ये नांदेड मी ज्यावेळेस राज्याचा मुख्यमंत्री होतो, 9च्या 9 जागा मी काँग्रेसच्या 7 आणि 2 राष्ट्रवादी 2 या मी निवडून आणण्यामध्ये मी पुढाकार घेऊन निवडून आणल्या होत्या। नंबर 1। नंबर 2, परवा ज्या नगरपालिकेची महापालिका निवडणूक झाली त्या महापालिकेमध्ये काँग्रेसच्या 72 जागा मी निवडून आणल्या होत्या। दुसऱ्या आल्या होत्या का कुठल्या? नाही। पण सेटिंग होती का? नाही। त्यामुळे तोही विषय त्यांना लक्षात येणार तर मागचा इथे लक्षात राहतं, हा प्रॉब्लेम आहे त्यांचा। तिसरा विषय आहे, ते भाजपमध्ये गेले, कशामुळे गेले इथला विचारलं पाहिजे। आणि ते भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आले, ही सेटिंग नेमकी काय होती हे मला कळलं पाहिजे। त्यामुळे याला काही फारसं मी महत्त्व देत नाही। ठीक आहे, त्यांना विधानं करू द्या, निवडणुकीचा काळ आहे, शिमगा सुरू आहे, रोज इकडून फायरिंग आहे, आम्ही सुद्धा फार कमी बोलतो या विषयावर। ठीक आहे, आता त्याला काय बोलायचं बोलू द्या। आज संध्याकाळच्या खलनायक म्हणले तुम्हाला त्या त्यांना अरे बोलू द्या ना, आम्हाला बोलू द्या ना, काय सगळे काय गमत आहे का? एकाला बोलू द्या। राजकारणामध्ये आम्ही कधीही खलनायकाची भूमिका मी घेतली नाही। मी पॉझिटिव्ह राजकारण करणारा माणूस आहे। लोकांनी ठरवावं नायक कोण आणि खलनायक कोण, मी त्याच्यामध्ये हा लोकांचा चॉईस आहे। तुम्हाला नाना गजनी आहे असं वाटत का? मला काहीच वाटत सर, काहीच वाटत। पिंपळगावचं प्रकरण नेमकं काय आहे? काय? तुम्ही सभेला गेल्यानंतर त्यांना काहीतरी डांबून ठेवले वगैरे वगैरे? एक मिनिट, मला हे सांगितलं पाहिजे, मी पोलिसांना कधीही कोणावर गुन्हे दाखल करा असं सांगितलं नाही। मी पोलिसांना कोणावरही काही कारवाई करा असंही सांगितलं नाही, मागेही सांगितलं नाही, आजही सांगितलं नाही आणि पुढेही सांगणार नाही। नंबर 1। दुसरा मुद्दा असा आहे
की निवडणूक आयोगाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. बीडच्या कलेक्टरनी तर प्रेस नोट काढून या सगळ्या माहिती दिली. नांदेड कलेक्टरनी बहुधा माझ्या माहितीप्रमाणे प्रेस नोट काढलेली आहे की निवडणुकीचा कालावधी आहे, आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला गावात येण्यापासून रोखता येणार नाही, कुठे गावबंदी करता येणार नाही, कुठे सभा उधळता येणार, जे काय सांगितलं असेल गावबंदी तर ते सगळं कलेक्टर आमचा रोल काय त्याच्यामध्ये? शू मोठो जर पोलीस ऍक्शन घेत असेल आमचा रोल काय त्याच्यामध्ये? आम्ही गावात गेलो, लोकांना भेटलो, लोकांना समजून सांगितलं, अनेक बैठका मी घेतल्या आणि मला खात्री आहे की ज्यांना मी भेटलो आणि बोललेलो आहे त्यांना हा सगळा विषय हा नीट कळालेला आहे आणि ते म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे. तो विषय राहिला का? कहीं भी उन्हें विकास नजर नहीं आता. नाना का चष्मा बदलने की जरूरत है, तो सिर्फ साफ नजर आएगा समजा. साहेब आजचे तुमचे जे विरोधक आहेत उद्या तुमचे सहकारी होतील का? भाजपमध्ये आले तर स्वागत आहे. लोकांना अजूनही विश्वास नाही. विश्वास लोकांचा होईल ना होईल मला माहित नाही, पण अनेक लोक सांगतात ना आम्ही येतो लवकर लोकसभा होऊया म्हणतात. नाना म्हणतात की त्यांच्यामध्ये काही सुपारी कलावंत आहेत ते तुम्हाला रोज रात्री रिपोर्टिंग करतात. नाना रिपोर्ट मिळत असेल ना काय असे लोक हुशार आहे, इकडे सांगतात तिकडे सांगतात, कार्यक्रम चालू असतात. तुम्हाला रात्रीहून भेटत नाही काही. तुम्हाला काही लोक रात्रीहून भेटतात. दिवसाही पण शकतो, रात्री भेटतो, दुपारी भेटतो, सकाळी भेटतो, काही प्रॉब्लेम. येस सर, आप बोल रहे हैं कि घटना बदलने वाली नहीं है, कॉन्स्टिट्यूशन नहीं बदलेगा बोल रहे हैं, इसके खुलासा दिया जा रहा है बार बार. सुप्रीम कोर्ट नहीं, आप मोदी जी भी बोले, आप भी बोल रहे हैं. एक मिनट से बात करूँ. मोदी जी की सत्ता आने के बाद संविधान नहीं बदलेंगे ये एक्सप्लेनेशन दे रहे हैं जी, जी. और कांग्रेस बोल रही है संविधान बदलने वाला है. जी. तो कई घटनाएं ऐसी हुई संविधान को जलाने के वाक़े हुए और आपके कई पदाधिकारियों ने कहा कि हम इस संविधान को नहीं मानते, हम बदलने वाले हैं, हिंदू राष्ट्र बनाएंगे. तब किसी कैसा भरोसा किसी दिलाएंगे? का व्यक्तिगत मत इम्पोर्टेंट नहीं है. भाजपा के देश के सर्वोच्च नेता, देश के प्राइम मिनिस्टर है, उनका वक्तव्य हमारी पॉलिसी है. इसीलिए कार्रवाई भी तो नहीं करना. कार्रवाई किया ना, निकाल दिए. एक खासदार ने कुछ बातें कही थी संविधान खेला तो निकाल, टिकट नहीं दिया उसको. हेगड़े जो भी है. तो जिन्होंने वक्तव्य संविधान के खिलाफ में जो गलत बातें कही थी उसको टिकट नहीं दिया है. तो सवाल ये है कौन क्या नीचे अपनी इंडिविजुअल राय रखता है इम्पोर्टेंट नहीं है, पार्टी का प्रमुख क्या बोलता है इसको इम्पोर्टेंट है. इस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है. बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.